फ्रीजची काळजी कशी घ्यावी? आजकाल फ्रीज हा जवळजवळ सगळ्यांच्याच घरात असतो. काही लोकांच्या घरातला फ्रीज बरीच वर्ष जशाच्या तसा राहतो, म्हणजेच त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. परंतु काही घरांमध्ये थोड्या दिवसांमध्येच फ्रीज खराब होतो. आपल्याला असे वाटते की आपल्याकडूनच चुकीच्या कंपनीचा फ्रीज घेतला गेला. पण फ्रीज कंपनीवर किंवा स्वस्त महाग यावर डिपेंड नसतो. आपल्या वापरण्यावर, मेंटेन ठेवण्यावर आणि वेळोवेळी योग्य ती काळजी घेण्यावरच अवलंबून असतो. कितीही महागडा फ्रीज घेतला परंतु त्याला व्यवस्थित मेंटेनन्स नसेल तर तो लवकरच खराब होईल. त्याउलट लोकल कंपनीचा किंवा स्वस्त फ्रीज जरी घेतला परंतु त्याची व्यवस्थित मेंटेनन्स केली तर तो देखील जास्त दिवस छान टिकू शकतो. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये फ्रीजची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपला फ्रीज देखील बरीच वर्ष चांगला राहावा आणि फ्रीजवर होणारा आपला खर्च देखील वाचावा. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. टिप नंबर 1. फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. पदार्थ थोडा थंड झाल्यावरच ठेवावा, नाहीतर फ्रीजच्या कॉम्प्रेसरवर दाब येऊन कॉम्प्रेसर लवकर खराब होतो. टिप नंबर 2. तसेच जेव्हाही कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर पदार्थाचे भांडे ठेवताना फ्रीजच्या अगदी किनाऱ्याला चिटकून ठेवू नये. सर्व बाजूंनी हवा खेळती राहील हे पाहूनच ठेवावे. टिप नंबर 3. एखादी जास्तीची वस्तू फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर एका मोठ्या भांड्यात ठेवू नये. यामुळे त्या भांड्याच्या वजनाने फ्रीजचे ग्लासेस लवकर खराब होतील. त्यासाठी 2-3 भांड्यामध्ये थोडे थोडे करून ठेवावे, तेही खालच्या कप्प्यात ठेवावे. टिप नंबर 4. फ्रीजमध्ये नेहमी चिरलेले लिंबू किंवा ब्रेडचे स्लाइस ठेवावे. यामुळे फ्रीजमधला वास शोषला जातो. टिप नंबर 5. फ्रीजच्या दाराच्या आतील रबरी भाग थोडेसे पावडर लावून कोरड्या कापडाने पुसून घ्यावे. यामुळे ते रबरी गास्केट लवकर खराब होणार नाहीत. टिप नंबर 6. दर आठवड्याला फ्रीजची साफसफाई करावी. यामुळे फ्रीज नेहमी स्वच्छ आणि चकचकीत दिसतो. टिप नंबर 7. फ्रीज खूप दाटून आणि गच्च भरून ठेवू नये. वेळोवेळी संपलेले पॅकेट्स किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात थोडासा पदार्थ असेल तर तो पदार्थ एका छोट्या भांड्यात काढून जागा रिकामी करावी. अशा पद्धतीने फ्रीज नेहमी सुटसुटीत ठेवावा. टिप नंबर 8. फ्रीजचे काचेचे ग्लासेस धुताना स्क्रबर वापरू नये. थोडासा साबण हाताला लावून हातानेच स्वच्छ धुवावेत. यामुळे ग्लासेस देखील लवकर खराब होणार नाहीत. टिप नंबर 9. फ्रीजच्या आतील दारावरचे मसाला झोन किंवा बॉटल्स झोनचे कप्पे काढताना निघत नसतील तर हळूहळू व्यवस्थितरित्या काढावे. खूप जोर लावून किंवा ठोकून काढू नये, यामुळे ते तुटू शकतात. टिप नंबर 10. पावसाळ्यात हवेमुळे किंवा इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्समुळे जर सतत लाईट ये-जा करत असेल तर अशा वेळेस तात्काळ फ्रीजचे बटन बंद करावे, नाहीतर कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो. टिप नंबर 11. डीप फ्रीजरमध्ये एकदाच खूप जास्त बर्फ जमा होऊ देऊ नये. थोडासा बर्फ व्हायला लागल्यास लगेच काही वेळ फ्रीज बंद करावे. यामुळे देखील डीप फ्रीजर मोकळे राहते आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स, चिकन, मटण, मासे, अंडी, दूध, ओले किसलेले खोबरे यासारखे पदार्थ ठेवायला मोकळी जागा मिळते. टिप नंबर 12. फ्रीज ठेवताना नेहमी भिंतीपासून 5-6 इंच आणि गॅसपासून किमान 6 फूट लांब ठेवावा. शक्य असेल तर हवेशीर जागा फ्रीजसाठी निवडावी. टिप नंबर 13. सतत फ्रीजची जागा बदलवू नये किंवा फ्रीज उचल-ठेव करू नये. यामुळे देखील फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. टिप नंबर 14. फ्रीज ठेवण्यासाठी स्टँड आणताना नेहमी दणकट स्टँड आणावे, जेणेकरून फ्रीज ठेवल्यानंतर ते वाकणार नाही किंवा तुटणार नाही. यामुळे फ्रीज व्यवस्थित बॅलन्स राहतो, खाली वर होत नाही. आणि जर स्टँड वापरत नसाल तर सपाट जागेवर फ्रीज ठेवावा. टिप नंबर 15. कोणताही खाद्यपदार्थ 2-3 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये. यामुळे पदार्थाचे पोषण मूल्य तर कमी होतेच, परंतु फ्रीजमध्ये देखील त्या पदार्थांचा वास येऊ लागतो. टिप नंबर 16. दही किंवा दूध फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी झाकूनच ठेवावे, जेणेकरून इतर पदार्थांचा वास दूध दहीला लागणार नाही. टिप नंबर 17. फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा 20 ते 25 सेकंदांपेक्षा जास्त वेळ कधीही उघडा ठेवू नये. टिप नंबर 18. गरम पदार्थ जर सतत फ्रीजमध्ये ठेवले तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि असे पदार्थ देखील लवकर खराब होऊ लागतात. टिप नंबर 19. फ्रीजची साफसफाई करताना सर्वात आधी फ्रीजमध्ये असलेल्या सर्व वस्तू किंवा पदार्थ बाहेर काढून फ्रीजचे ग्लासेस, दरवाजावरचे कप्पे,
व्यवस्थित बाहेर काढून घ्यावेत. नंतर एका वाटीत 1 चमचा बेकिंग सोडा आणि 3 चमचे पाणी यांचे मिश्रण करून फ्रीज साफ करावा. यामुळे फ्रीज छान नव्यासारखा चमकतो. टिप नंबर 20. फ्रीज साफ करताना नेहमी फ्रीजचे बटन बंद ठेवूनच साफ करावा. साफ करून झाल्यावर देखील काही वेळ फ्रीज उघडाच ठेवावा. यामुळे फ्रीजमध्ये राहिलेला थोडाफार वास देखील बाहेर निघून जातो. टिप नंबर 21. फ्रीजची सर्व भांडी व्यवस्थित साफ करून उन्हामध्ये थोडा वेळ ठेवावी. यामुळे देखील त्यावरती लागलेले थोडेफार बॅक्टेरिया निघून जातात. त्यानंतरच फ्रीजचे भांडे पुन्हा लावावे. टिप नंबर 22. फ्रीजमध्ये जर तीव्र वासाचे पदार्थ ठेवायचे असतील तर ते पदार्थ बंद डब्यात ठेवावे. यामुळे वास इतर पदार्थांना लागत नाही. टिप नंबर 23. फ्रीज एकदम चालू बंद करू नये. मध्ये 5-10 मिनिटे जाऊ द्यावेत. कॉम्प्रेसरमधील दाब एकसारखा होण्यासाठी वेळ लागतो. फ्रीज बंद चालू केल्यास कॉम्प्रेसरवर लोड येऊन तो खराब होऊ शकतो. टिप नंबर 24. फ्रीजच्या मागील बाजूस साचलेले पाणी देखील वेळोवेळी काढत राहावे, म्हणजे खाली करत राहावे. टिप नंबर 25. माझ्या मते फ्रीज घेताना शक्यतो कांदे बटाटे ठेवता येतील असा फ्रीज घेऊ नये. काही वेळा कांद्या बटाट्यांमध्ये छोटे उंदीर जाऊ शकतात आणि यामुळे प्रॉब्लेम्स देखील येऊ शकतो. टिप नंबर 26. फ्रीज घेताना व्यवस्थित विचारपूर्वकच घ्यावा, कारण महागड्या वस्तू आपण सतत बदलत नसतो. त्यामुळे आपल्याला आवडता फ्रीजचा कलर, त्याची उंची किंवा कंपनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहूनच फ्रीजची निवड करावी. आपण एकदा फ्रीज घेतला आणि थोड्या दिवसांनी जरी बदलला तरी देखील जेवढे घेतली आहे तेवढी किंमत मिळत नाही. यामुळे आपले पैसे देखील वाया जातात. टिप नंबर 27. फ्रीजरमध्ये बर्फाच्या ट्रे खाली बटर पेपर किंवा पॉलिथिन पसरून ठेवावा. नंतर ट्रेमध्ये पाणी भरून ट्रे त्यावर ठेवावा, म्हणजे बर्फ झाल्यावर ट्रे बाहेर सहजपणे काढता येईल. टिप नंबर 28. फ्रीजमध्ये पालेभाज्या ठेवताना व्यवस्थित निवडून धुवून कोरडे करून पेपरमध्ये गुंडाळून एका कोपऱ्याला ठेवाव्या. यामुळे भाज्या जशास तसे राहतात आणि एका साईडला ठेवल्यामुळे जागा देखील कमी व्यापतात. टिप नंबर 29. फ्रीजमध्ये कोणत्याही वस्तू ठेवण्यासाठी छोटे छोटे डबे वापरावेत. यामुळे एकाच कप्प्यात जास्तीचे डबे मावतात आणि फ्रीजमध्ये देखील जास्त दाटी होत नाही. टिप नंबर 30. फ्रीज नेहमी मोकळा आणि सुटसुटीत ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. ज्या गोष्टी खरंच फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे आहे त्याच गोष्टी ठेवाव्यात. आजकाल गृहिणी अगदी डाळींपासून तर पापडपर्यंत सर्वच गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतात. अशा वस्तू बाहेर देखील ठेवल्या तरी देखील चांगल्या राहतात. फक्त एवढेच असते की त्यांना वेळोवेळी पाहत राहावे लागते. जर आपण डाळी, कडधान्य, पापड यांना वेळोवेळी उन्हात वाळवत गेलो तर फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज उरणार नाही. यामुळे आपल्या फ्रीजमध्ये दाटी देखील होणार नाही. टिप नंबर 31. फळं देखील फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच गरज नसते. फळं हे नॉर्मल टेम्परेचरला बाहेर देखील चांगले राहतात. उलट फ्रीजमध्ये ठेवल्यास फळांची चव कमी होते आणि फळांची जागा देखील मोकळी राहू शकते. टिप नंबर 32. भाज्यांच्या ट्रे खाली जर पाणी साचले तर ते स्पंजच्या साहाय्याने पुसावे. यामुळे लगेच पाणी पुसले जाते आणि फ्रीज कोरडा होतो. टिप नंबर 33. फ्रीज पुसताना कॉटनच्या कापडने पुसावे. यामुळे फ्रीज जास्त वेळ ओला न राहता लगेच सुकून जातो. टिप नंबर 34. डीप फ्रीजरच्या खालच्या कप्प्यात पालेभाज्या किंवा कोणताही पदार्थ झाकण न ठेवता ठेवू नये. काही वेळा वरच्या कप्प्यात थोडेफार पाणी पडते, त्यामुळे पालेभाज्या कुजू शकतात आणि पदार्थात पाणी पडल्यामुळे पदार्थ देखील खराब होऊ शकतो. पदार्थ ठेवताना एकतर झाकून ठेवावा किंवा वरच्या कप्प्यात ठेवूच नये. टिप नंबर 35. फ्रीज बाहेरून पुसताना बाजारात मिळणारे कॉलिन ग्लास क्लीनर असते, त्याने पुसल्यास फ्रीज नव्यासारखा चमकतो आणि डाग देखील निघून जातात. हे लिक्विड तुम्ही घरातल्या काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. टिप नंबर 36. उन्हाळ्यात उष्णता अधिक असते, त्यामुळे फ्रीजरचे कूलिंग जास्त ठेवावे, परंतु हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कूलिंग कमी ठेवावे. यामुळे फ्रीजमध्ये खूप जास्त बर्फ तयार होत नाही. टिप नंबर 37. फ्रीजच्या अगदी तळाच्या भागात इतर भागापेक्षा जास्त थंडावा असतो, त्यामुळे तिथं भाज्या ठेवाव्यात. टिप नंबर 38. फ्रीजच्या प्रत्येक भागाचे तापमान हे वेगवेगळे असते, त्याचप्रमाणे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत. टिप नंबर 39. फ्रीजच्या बॉटल झोनमध्ये जर पाण्याने भरलेल्या बॉटल ठेवायच्या असतील तर जास्त बॉटल ठेवू नये. यामुळे बॉटल झोनच्या खालच्या भागावर दाब येऊन लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कमीत कमी बॉटल्स ठेवाव्यात. टिप नंबर 40.
आपल्या घरापासून जर भाजी मार्केट जवळच असेल तर एकदाच जास्तीच्या भाज्या आणून फ्रीजमध्ये गर्दी करण्यापेक्षा रोजच फ्रेश भाजी आणावी। यामुळे आपल्याला फ्रेश भाज्या खायला मिळतील आणि फ्रीजमध्ये देखील खूप जास्तीची गर्दी होणार नाही। टिप नंबर 41, बाजारात मिळणारे पॅकेटबंद सॉसेस, प्युरीज आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात। त्यामुळे शक्यतो अशा वस्तू आणून आपल्या फ्रीजमध्ये ठेवू नका। फ्रीजमध्ये असल्यास त्यांचा वापर होतोच, परंतु जर आणलेच नाही तर असे पदार्थ आपल्या पोटात जाणार नाहीत, त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहील आणि फ्रीज देखील नेहमी मोकळा सुटसुटीत राहील। तर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती माझ्या सर्व गृहिणींना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।